हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आज मी बनवत आहे मिरची अचार। त्यासाठी मी मिरची छान धुवून घेतली आणि कॉटनच्या टॉवेलमध्ये किंवा नॅपकिनमध्ये छान अशी कोरडी करून घेतली। त्यानंतर मी मिरचीचे 2 तुकडे करून त्याला मधून बारीक अशी कट करून घेतले सगळ्या मिरच्या। कट करून झाल्यानंतर कुणी नॉर्मली सगळे मसाले असे टाकून वरून तेलाची फोडणी देतात, पण मी तसं न करता सगळे मसाले हे तेलामध्ये चांगले परतून घेऊ आणि मग मी मिरचीमध्ये तडका देत असते। तिथं कढाई ठेवली, कढाईमध्ये मी थोडीशी बडीशेप गरम करून घेतली। गॅस चालू करायचे राहून गेले होते, सॉरी। बडीशेप चांगली भाजून घेतली, बाजूला करून घेतली आणि त्यामध्ये 2-3 लवंग आणि 2 ते 3 मी मिरे हे पण थोडेसे भाजून घेतले। व्यवस्थित भाजून झाल्यानंतर ते मी छान असे बारीक त्याची पावडर करून घेतली छोट्याशा खलबत्त्यामध्ये। अशी थोडीशी बारीक अशी पावडर केली आणि तडक्यासाठी आज मी सरसोचं तेल वापरत आहे। मी तसं नॉर्मली ते तेल वापरत नाही। इकडे मिरचीमध्ये रॉक सॉल्ट आधीच टाकून त्याला मिक्स करून घेतले। सरसो ऑइल घेतले, ते गरम होऊन दिले, कारण नाहीतर त्याचा ऑइलचा खूप वास येतो आणि मला सरसोच्या ऑइलचा स्मेल बिलकुल पण आवडत नाही। गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जे बारीक केलेले सौंफ वगैरे होतं ते टाकली, थोडीशी मेथी दाणा टाकली। त्याला चांगली अशी उकळी येऊन दिली। इकडे मिरचीमध्ये थोडीशी काश्मीरी लाल मिरची आणि हळद पावडर ॲड केली। तोपर्यंत तिकडे तेलामध्ये घातलेल्या मसाल्यांना उकळी आली होती। त्यात मी अचार मसाला मिक्स केला आणि तोच मिरच्यांमध्ये मिक्स करून घेतला। मिक्स करून झाल्यानंतर त्यात थोडंसं लिंबू ॲड केलं आणि एका काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवलं। लिंबू हे ॲडिशनल आहे, कारण मला आंबट आणि तिखट टेस्ट आवडते, म्हणून मी लिंबू हे ॲड केलं होतं। बाकी कशी वाटली माझी आजची रेसिपी प्लीज सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि खूप सारं शेअर करा, खूप सारखं प्रेम द्या। थँक्यू सो मच आणि प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय।